कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीतच फूट पडल्याचं दिसतंय. हसन मुश्रीफांच्या विरोधात किंवा त्यांच्याशिवाय महायुतीनं निवडणूक लढवावी अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील करतात. दुसरीकडे राष्ट्रवादीच भाजपला सोडून बाकी इतर पॅनलला एकत्र आणावं आणि निवडणूक लढवावी, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची संमती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जाते. दुसरीकडे अधिकाऱ्यांची बदली होती. 1200 संस्थांसोबत धरून की त्यांना सोडून निवडणूक होणार आहे समजत नाहीये. 4 मेला संचालक पद संपते. प्रशासक राज लागू होऊ शकते गोकुळच्या दूध संस्थेमध्ये आणि हे होऊ नये म्हणून सगळे नेते प्रयत्न करत असताना महायुतीत फूट पडली. कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये नेमकं काय घडतंय, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचं राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर पोहोचलंय. राज्यात पाहिलं तर महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहे. पण गोकुळमध्ये चित्र उलट दिसते. इथं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची एकत्रित सत्ता आहे. आता मे महिन्यात गोकुळच्या संचालकांची मुदत संपते. त्यामुळं नवा संचालक बसवणं, नवीन पॅनल तयार करणं किंवा निवडणूक घेणं हे सगळं लवकरात लवकर करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नाहीतर गोकुळवर प्रशासक लागू शकतो आणि ते कोणत्याही नेत्याला परवडणार नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती गोकुळची निवडणूक एकत्र लढवेल अशी चर्चा होती. त्यावेळी सतेज पाटील जेव्हा संचालक पदाची निवड झाली होती किंवा आता जर महायुती एकत्र निवडणूक लढवेल तर सतेज पाटील एकटे पडल्याचं दिसतील असंही होतं. पण समीकरण बदलताना दिसत आहेत. महायुतीत मतभेद उघड दिसत आहेत. भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील हे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला असंही म्हणलं जात आहे की सगळे पॅनल एकत्र करा, भाजपला वेगळं ठेवा, आपला आपण निवडणूक लढवूया. आणि इथंच आता खरी कसोटी आहे. महाडिक या सगळ्या राजकीय हालचालींपासून लांब आहेत, त्यांची चर्चाच होत नाहीये. मग आता महाडिक या सगळ्या राजकीय हालचाली सांभाळू शकणार आहेत का? वेगवेगळ्या गटांना एकत्र आणत तोल साधता येणार आहे की गोकुळची निवडणूक पुन्हा एकदा थेट लढतीत रूपांतरित होणार आहे? सध्या तरी चित्र स्पष्ट नाहीये, पण येणारे काही दिवस गोकुळच्या राजकारणाला नवं वळण देणार हे नक्की. आता बघा, 1200 सभासद किंवा संस्थांची जी पुन्हा पडताळणी होणार आहे, ही पडताळणी सुरू असली तरी निवडणुकीला स्थगिती दिली जाणार नाहीये हे स्पष्ट करण्यात आले. आता या सभासदांबाबत जो अंतिम निर्णय आहे तो दूध उत्पादक, राज्य सरकार आणि दुग्ध निबंधक यांच्याकडे सोपवण्यात आलाय. 1200 सदस्य संख्या आणि संबंधित संस्थांवर ही निवडणूक होणार की नाही हे किंवा त्यांना सोबत घेतलं जाणार की नाही हा प्रश्नही अजून तसाच आहे. आणि याच पार्श्वभूमीवर संचालक नावीद मुश्रीफ हे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली करतायत. म्हणजेच जेव्हा कोर्टाची प्रक्रिया सुरू होती आणि हसन मुश्रीफ यांनी माघार घेतली, त्यानंतर नावीद मुश्रीफ यांनी सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्याचं ठरवलं. शिवाजी पाटील, चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, प्रकाश आंबेडकर या सगळ्यांची साथ घेण्याचा प्रयत्न सुरू होता. अशात ते महाडिकांची भेट घेणार की नाही याचा उल्लेख नव्हता. मात्र नंतर त्यांनी स्पष्ट केलं की आपण त्यांना घेऊनच निवडणुका घेणार आहे. नाहीतर असाही चर्चा रंगल्या होत्या की पुन्हा एकदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी 2021च्या सगळ्यांना एकत्र करून लढवले जाईल आणि महाडिकांना बाजूला ठेवलं जाईल का? पण आता काहीतरी वेगळंच घडतंय. म्हणजे बघा, वर्षभरापूर्वी जेव्हा संचालक पदावरून वाद झाले होते तेव्हा सतेज पाटील एकटे पडले होते आणि तेव्हाच महायुतीनं गोकुळची निवडणूक एकत्र लढवायचं असं ठरवलं होतं. हालचालीही तशा सुरू होत्या. पण आता चित्र बदलताना दिसतंय. महायुतीतच 2 मतं समोर येतात. एक गट म्हणतो सगळे पॅनल एकत्र आणा आणि भाजपला बाजूला ठेवा, तर दुसरीकडे भाजपमधील नेते राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करतायत. त्यात आमदार शिवाजी पाटील आघाडीवर आहेत. आता काय झालंय सांगते. तर 1200च्या ज्या सभासदांबाबतचा अंतिम निर्णय आहे तो दुग्ध निबंधकांकडे सोपवण्यात आलाय आणि अशात दुग्ध निबंधक अधिकाऱ्यांची अचानक बदली झाली आणि त्यामागे कारण ठरले चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील. अपक्ष म्हणून निवडून आलेले जे सध्या भाजप समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांनी या अधिकाऱ्यांविरोधात थेट तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवाजीराव पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ही आक्रमक भूमिका घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं, दूध संघातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी ईडी मार्फत व्हावी अशी मागणी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ येत असताना महायुतीतील दरी वाढत असल्याचं चित्र दिसतंय. याच पार्श्वभूमीवर नुकतीच ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये शिवाजीराव पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची चर्चा झाल्याचं सांगण्यात येते.
आणि या बैठकीत शिवाजीराव पाटलांनी ठाम भूमिका जी आपली होती ती मांडली आहे। जिल्ह्यात भाजप संपवायला निघालेले काही लोक आहेत, त्यांना सोबत घेऊ नये असं ते म्हणतात। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आजरा, गडिंग्लज आणि चंदगडमध्ये भाजप विरोधात झालेलं राजकारण त्यांनी त्या बैठकीत उदाहरणांसह मांडल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजप विरोधी लोकांना सोबत घेऊ नये अशी त्यांनी भूमिका घेतली आहे आणि प्रत्यक्ष निवडणुका जर लागल्याच तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच महायुती म्हणून एकत्र लढवायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन या बैठकीत चंद्रकांत पाटलांना दिल्याचं समजतंय। पण तोपर्यंत महायुती बिघडेल किंवा महायुतीच्या विरोधात कोणतंही विधान करू नका असंही शिवाजीराव पाटलांना सांगण्यात आलं। हे सुरू असताना म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवाजी पाटील भूमिका घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतला। गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्र पक्षांच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घ्या अशी थेट मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भैया माने यांनी केले। ते म्हणतात, गोकुळची निवडणूक महायुतीमार्फत लढवायची असं आमचे नेते हसन मुश्रीफ साहेबांनी वारंवार सांगितलं। मात्र महायुतीत एक घटक आणि त्यांचे आमदार हे थेट मुश्रीफ साहेबांवर टीका करतात। राष्ट्रवादी काँग्रेसने एक भाऊ म्हणून महायुतीमध्ये राजधर्म स्वीकारला। अशा वेळी गोकुळबद्दल बेछूट आरोप करणं आणि बँकेबद्दल काहीतरी बोलणं हे थोडंसं दुःखद आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून पॅनल करा म्हणत असाल तर आमची अशी भूमिका आहे की फडणवीस साहेब यांना विश्वासात घेऊन मुश्रीफ साहेबांनी भेटावं। मग यावरच भाजपने ही उडी घेतली। भाजप जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील यांनी याला उत्तर देताना हे विधान केले की राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना, जनसुराज्य सोडून अन्य कोणी छुपे मित्र पक्ष आहेत का हे पहिल्यांदा त्यांनी जाहीर करावं आणि मग संयुक्त पॅनलची चर्चा करावी। आता बघा, मंत्री चंद्रकांतदा पाटील वरिष्ठ नेतृत्वाशी किंवा स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून या दोन्ही पक्षातील महायुतीतील बेबनाव दूर करण्याचा प्रयत्न करतात। मात्र ही सगळी चर्चा सुरू असताना, आरोप प्रत्यारोप सुरू असताना महाडिक शांत बसल्याचं दिसतंय। शिवाजी पाटलांनी शौमिका महाडिक यांचीही भेट घेतल्याचं सांगण्यात येते। मात्र त्या बैठकीत गोकुळच्या निवडणुकीबद्दल चर्चा झाली की नाही हे मात्र स्पष्ट नाही आहे। मात्र ही सगळी प्रोसेस जी सुरू आहे त्या सगळ्या प्रोसेसमधून कुठंतरी महाडिक मागं झालेत असं म्हणलं जाते, कारण ते कुठंच दिसत नाहीत। मग त्यांची भूमिका या सगळ्यावर नेमकी काय हे बघणं पण महत्त्वाचं ठरतंय। सतेज पाटील या सगळ्या होणाऱ्या फुटीचा फायदा घेतील का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। आणि मग हे सगळं राजकारण गोकुळचं संचालक पद किंवा गोकुळवर प्रशासक येणार की निवडणूक होणार ह्या सगळ्या गोष्टी ठरवणार आहे हे नक्की। या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका।